तर आम्ही सकाळी नाकोवरून नाको एक्सप्लोर करून निघालो. आज आम्ही पोहोचलोय काजाला. तर आता खूप आम्ही बाईक राईड करून खूप दमलोय. त्याच्यामुळे तुम्हाला एक उद्या सकाळी भेटतो. गुड नाईट. हो हो हो. हो हो. उठू उठू. हो हो. हो हो. तर शुभ सकाळ मित्रांनो. काल आम्ही निघालो काल. ते आम्हाला जायचं होतं ॲक्च्युली हिक्कीमला, पण इथे जास्त टेम्परेचर मायनसमध्ये गेल्यामुळे आम्हाला स्टे करायला लागला काजामध्ये. तर आता सकाळी आम्ही इथून जाणार हिक्कीम, चिच्चम ब्रिज, वर्ल्ड हायस्ट पोस्ट ऑफिस आणि वर्ल्ड हायस्ट कॅफे, वर्ल्ड हायस्ट की मॉनिस्ट्री वरती लांगजा, अजून कॉमिक हे सगळं करणार आणि तुम्हाला पण दाखवणार. काय नात करती काय बाबू? ए बाबू, कुत्रे एकदम इथले सगळे भारी होतो डायरेक्ट. एकदम सॉफ्ट आहे सॉफ्ट. अरे बघ आहे की, बघ आहे, बघ आहे की. हा सर्वात वेगळा आहे. कसले एकदम खतरनाक आहेत ना बाबू. काय रे बेटा? मस्ती का आईस आईस ब्लॅक आईस आहे. मोबाईल जरा हालतोय त्याच्यामुळे जरा समजून घ्या भावाला आपल्या. पैसा इथून पुढे 2 किलोमीटर अंतरावरती असणार आहे वर्ल्ड हायस्ट पोस्ट ऑफिस. आणि इथे एवढी थंडी बेकार आहे ना, हात एकदम असे सुन्न पडले सुन्न. अजय जी मॉलिश करतोय, तरी आम्ही वॉर्मर आणलेलं आहे पाठी, तरी सुद्धा एवढी थंडी तर बेकार पडली ना का बोलून सोय ना अजिबात. फोटोंची पूर्ण वाट लागली. ओमकार शेठ काय बोलता तुम्ही? तुम्हाला थंडी वाजते का इथे? हाऊस झालं हाऊस. वॉर्मर घातली तरी आत पण थंडी वाजते का नाही? काम 25 आहे, काम 25. परत नाहीत आम्ही आता लवकर. तर इथे ब्लॅक आईस असल्यामुळे आमची जरा गाडी ते स्लिप झाले. सोम जरा असते रे.
ब्लॅक आईस आहे ते. आता मी तिला उचलतो जरा, थोड्या वेळेस तुम्हाला परत भेटतो. आम्ही पोहोचलोय स्पिती घाटीमधल्या हिक्कीम गावामध्ये असणाऱ्या जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिस मध्ये, ज्याची उंची आहे 14,566 फूट इतकी. तर माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की जर तुम्ही इथे विंटरमध्ये जर येण्याचा प्लॅन करत असाल तर जे लोक फिजिकली आणि मेंटली एकदम प्रिपेअर आहेत त्याची इथे येण्याचा प्लॅन करा विंटरमध्ये. बाकी कोणी इथे येऊ नका. आणि जर मला यायचं असेल तर एप्रिल, मे, जून या महिन्यामध्ये इथे येण्याचा प्लॅन करा. एवढीच विनंती. तर सोहम आता त्याच्या घरी इथून डार्क स्विचने त्याच्या घरी पत्र पाठवणार आहे. आपण तुम्हाला दाखवतो कसं करतात पोस्ट. ओके ओके ओके, हाँ समझ में आया. म्हणजे ये पैकेट नहीं आएगा क्या? पैकेट में नहीं आएगा, ऐसे खुला जाएगा. खुला जाएगा. हाँ. ओके ओके ओके, असं आहे का ते? तर आम्ही आता सगळे इथेशी आमच्या घरी पोस्ट ऑफिसनी एक पत्र पाठवतोय. तुम्हाला दाखवतोय बघा. आम्ही सगळे इथे पत्र लिहितोय. फर्स्ट टाइम लाईफमधला मी पहिल्यांदा पोस्ट पाठवणार आहे घरी. तर आमचं पत्र लिहून झालेलं आहे. आता जाऊन टाकतो पोस्ट ऑफिसमध्ये. मैल घरी. अब फोटो बना ऊपर डाल देना. बहुत ऊपर चल गया, बहुत ऊपर चल गया. लो हो का, थँक्यू. मात्र 26 रुपयामध्ये तुम्ही इथून कुठल्याही ठिकाणी पोस्ट पाठवू शकता. फक्त 26 रुपयामध्ये. जय हिंद. आम्ही पत्र लिहिले सगळे एक एक. हा पोरगा आहे ना, यांनी 4 पत्र लिहिलेत. कुठून लिहिलेत काय माहिती. तो जो पोस्ट ऑफिसमध्ये जो वर्कर आहे तो बंद करून गेला घरी, तरी भाई पत्र देतोय तसे अजून. ते बघा ते परत आले लॉक उघडून, तरी भाई अजून इकडे पत्रच लिहितोय. अरे सोम दे मला, त्यांना घरी जायचंय. काय एवढं पत्र म्हणले ते बा, मला सांग जरा. ऐकू ना ते. हात नाही तो ग्लव्स आहे. हा आहे एशियामधला सर्वात उंच असणारा चिच्चम ब्रिज. त्याची उंची सुमारे 13,500. आणि हा जो ब्रिज आहे तो किब्बर आणि चिच्चम या 2 गावांना जोडला जातो. म्हणजे या ब्रिजवरती एक टायमाला एकच गाडी पास होते. आता आम्ही इथे उभे होतो आणि आमच्या मागून एक पिकअप दिला. तर हा ब्रिज पूर्ण
हळद होता हळद. तर हा जो ब्रिजचा बांधकाम आहे, ज्याने कोणी इंजिनियर आणि ज्याने काय डोका लावला असेल ना, त्याला भाई माझा सलाम आहे. काय वास्तू बनवली आहे तुम्ही यार. किती उंच किती हाईट वरती वास्तू आहे. काय बांधले. सलाम आहे त्याला माझा सलाम. बोल. तर फायनली आम्ही पोहोचलोय भारत देशातील सर्वात उंच गाव असलेला कॉमिक इथे एकदम इथे थंडी एकदम आत्ता -5 मध्ये थंडी आहे. त्याच्यामुळे आम्ही इथे रात्री थांबणार नाही. आम्ही रात्री जाणार. आलो होतो कॉमिक मध्ये. कॉमिक म्हणजे एक गाव आहे एकदम वर्ल्ड हायस्ट गाव. कॉमिक गाव आहे आणि त्याच्याच हायस्ट कॅफे, वर्ल्ड हायस्ट कॅफे म्हणजे कॉमिक मध्ये वर्ल्ड हाय कॅफे आहे. सर्वात जास्त उंचीवर असणारा सुंदर असा कॅफे. आता आम्ही इथं कॉफी पिली, टेस्टी होती पण ठीक आहे. फायनली आमचा लास्ट डेस्टिनेशन वर्ल्ड हायस्ट बुद्धा स्टॅच्यू. तुम्ही बघू शकता हे सुंदर नजारे आणि शांतताप्रिय वातावरण. तर मी आहे आता लांगजामध्ये 14,300 फूट वरती आणि ही आहे जगाची सर्वात उंच बुद्ध मूर्ती. ही मूर्ती 1000 वर्ष जुनी मूर्ती आहे ही. इथला टेम्परेचर आत्ता 7 वाजलेत, संध्याकाळचे 7. टेम्परेचर आहे इथला -8 आणि त्या आमच्या हाताची पूर्ण कुल्फी झाली. हात असे हलदाव आणि काय मला